नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर जिले के रामटेक एवं पाचोली तहसील अंतर्गत वन्यजीव मानव सहित जंगली जानवरों के बीच संघर्ष रुकने का नाम नहीं ले रहा। रामटेक तहसील अंतर्गत पवनी वन परिक्षेत्र सोनेघाट शिवार भोंदेवाड़ा भीलवाड़ा गांव के किसान विनाश अरुण कातुरे के खेत में बैल और 2 गाय बंधी हुई थी, जिसमें सुबह 3 से 4 बजे के बीच बाघ द्वारा बैल पर हमला कर दिया गया, जिसमें बैल गंभीर रूप से घायल हो गया तथा कुछ समय बाद ही उसकी मौत हो गई। इस बाघ द्वारा 2 गायों को भी गंभीर रूप से घायल कर दिया गया है। प्रकरण की जानकारी वन विभाग को दी गई, जिसमें आरएफओ ऋषिकेश के द्वारा चौकसी कर अहवाल तैयार किया गया है। इस घटना से किसान को लगभग 1,20,000 रुपए का भारी नुकसान उठाना पड़ा है। आज दिनांक 28 ऑगस्टला विलास कातोरे राहणार भिलेवाडा यांच्या शेतामध्ये वाघाने हल्ला करून एक बैल जखमी झाला होता। काही काळाने तो मेला। त्या बैलाची जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे त्याची आम्ही तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडनं अर्ज हा तात्काळ तिथंच घेतलेला आहे। सर्व लोकांच्या समक्ष आपण त्यांचा मौका पंचनामा करणार आहे आणि तात्काळ हे प्रकरण माननीय आपले सहाय्यक वनसंरक्षक रामटेक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आहे आणि लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई करण्याची मी आमच्या स्टाफला कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे। जे 2 गायी जखमी झाल्या आहेत त्यांचे आपले जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचे नाव काय यवतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर आपण इलाज करणार आहे आणि त्यांनी जे काही बिल वगैरे लागतील त्याची नुकसान भरपाई आम्ही तात्काळ त्यांना केली।